नमस्कार मंडळी, मी पुणेकर प्रेम पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो विचार मामलेदारच्या सिरीज मध्ये पार्ट 3. आजचा विचार आहे आपला सण दिवाळी, जो वर्षातून एकदा येतो पण खूप सुंदर असतो. पण त्या सुंदर मध्ये येण्यासाठी अजून 8 दिवस आहेत. आजपासून पुढचे 8 दिवस. तर 8 दिवसामध्ये काय काय बदलल, जे घडल आज आणि 8व्या दिवशी काय असणार आहे. आज आपल्याला खूप सुंदर आकाश दिसतोय, त्या दिवशी नाही दिसणार आहे. आपल्या अवतीभोवती जे प्राणी असतात, जे खेळतात सवरतात, ते त्या दिवशी लपून राहतील. जे आपल्या आजूबाजू जी लहान पोरं असतात, जस्ट जन्मलेले असतात, त्या दिवशी ते खूप भीतीमध्ये असतील. का? कारण एवढा जास्त आवाज होणार आहे फटाक्यांचा की तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. जे आई वडील ज्यांना हार्ट पेशंट्स आहेत, त्या दिवशी ते तुमच्या चेहऱ्यावरती आनंद बघून ते गप बसतील. भले त्यांना त्रास होत असेल त्या आवाजाचा, त्या फटाक्यांचा, ज्या खूप जोरात तुम्हाला त्रास देतात. हाच फरक असणार आहे फक्त 8 दिवसात. विचार करा की त्या एका गोष्टीमुळे किती गोष्टी इम्पॅक्ट होणार आहेत. आज जर तुम्हाला रस्त्याचे छान दिसतात आहे, त्या दिवशी खूप सारे आपले जे कामगार असतात, जे साफसफाईवाले जे लोक आहेत, ते किती काम करणार विचार करा. आपल्या घाणमुळे किती सारे काम करणार आहेत त्या दिवशी. विचित्र आहे, वेगळं आहे, पण हे खरं सत्य आहे. मला वाटतं की ह्या गोष्टीला आपण थोडा विचार केला पाहिजे. आणि आपला हा सण अख्ख्या भारतात सगळ्यात मोठा सण आहे, ज्याला खूप चांगल्यापैकी आपण निभवलं पाहिजे. तर प्लीज माझे प्रयत्न आहे की जास्त फटाके ना, तुम्ही से नो टू क्रॅकर्स, आणि मित्रांच्या घरी जावा, त्यांच्या घरातले खाऊ खावा, आपल्या घरातले जे खाऊ बनवले ते त्यांच्या घरी जाऊन द्या. आणि खूप चांगला सण आहे, सगळ्यांनी चांगलं सेलिब्रेट करा. धन्यवाद. लवकरच भेट अजून एका भागात.